महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी, एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन आपण त्यांच्या मुखातून ऐकलं. या आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी बॉलर तयार सुशांत. यावेळेस पहिल्या चेंडूवर मात्र समालोचन कक्षाला अभिवादन करण्यासाठी हाय हँडसम हॅलो टाटा आणि बाय बाय षटकार 6 धावा. सुरेख फटका होता, प्रॉपरली टायमिंग खूप चांगलं, स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा होता शॉर्ट अँड डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा तुटून पडलाय चेंडूवर 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पलीकडे पंचांचे संकेत येत आहेत की हा आहे चौकार. 4 धावा. चांगला प्रहार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. सुशांतवर मात्र प्रहार केलाय, हल्ला चढवलाय पहिल्या येणारे 2 चेंडूवर. पाहूया तिसरा चेंडू सुशांत कशा पद्धतीने हाताळेल. बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. तनिष ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंच नक्कीच त्यांना दंडित करतायत, पावती फाडतायत. ती म्हणजेच 1 धावाची 1 धाव. या ठिकाणी अवांतर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 11 धावा मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल सुशांतचा. हा मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग करतो. जास्ती उंची आणि तेज थराराचा चेंडू आपण पाहिला, कारण 2 चेंडूवर प्रहार आल्यानंतर थोडासा कमबॅक करतोय तो सुशांत. या पद्धतीची मॅच आपण पाहतो आहोत. जे ग्राउंड आपण पाहतोय अगदी सुरेख, खूप आयोजकांची मेहनत आहे या ग्राउंडवर. पुढील बॉल. बॉलर तयार. यावेळेस मध्ये आडव्या पॅडचा नक्कीच वापर केलाय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल, त्यामध्ये चांगले प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळले, चांगले क्षेत्ररक्षण तो म्हणजे भामटपाडा संघाकडनं. परंतु 2 धावा का रोखू शकत नाहीये. सिंगलमध्ये दुहेरी कन्वर्ट केली. दुहेरीनेच ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पाहूया 5वा चेंडू हाताळण्यासाठी बॉलर सज्ज मिस्टर सुशांत दादा मैदानाच्या आत. हो, मात्र हा चेंडू थोडासा उंची प्राप्त जरूर केलाय. पाहूया बॅटची कडा घेऊनच चेंडू गेलाय. 1 सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलनेसी संघाची धावसंख्या, घाटीम या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली व्यवस्थित तपासून तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सुशांत तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. राम पाटोळे सरांच्या डाव्या बाजूस ते मारा करतील. आणि एक दिग्गज फलंदाज स्वप्नील दादा, मॅन फ्रॉम घाटीम. हो, खोलात टाकलेला चेंडू परत सलमान दिला. यावेळी चांगलं प्रोटेक्शन आणि फेकी देखील चांगले. कदाचित एसटीवर आढळला असता तर एक वेगळीच चित्र आपल्याला पाहायला मिळलं असतं, परंतु सुरक्षित घरामध्ये स्वप्नीलच्या बॅटमधनं 1 धाव येत असताना धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 1 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावर. देऊया आपण संगीत कक्षामध्ये जाऊ. येताच पंचमुखी एक विशाल मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं गुणगान मात्र डीजे ऑपरेटर सज्ज झालाय. भामटपाडा संघाकडनं गोलंदाज तुषार टू स्वप्नील. हा चेंडू सफल झाला होता, मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. आडव्या बॅटचा वापर जरूर केलाय. 1 तर कंप्लीट केली, दुसरीची मांग करतोय दुहेरीने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. 17 पाहूया घाटीमसाठी खतरा होऊ शकेल का, परंतु चांगली जम मात्र चांगलं सिंगल डबलला प्राधान्य देतात स्वप्नील. पुढील बॉल. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पाहूया पंचांचे हात समांतर, 1 अवांतर. धावसंख्या 1 ने फ्लाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फळकावर 18 या आकड्यावर. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पाहुण्यांचं स्वागत करतोय. उन्हामध्ये चांगला चेंडू, स्वेट साऊंड जरूर
मात्र लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी डीपवर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट केली स्वप्नीलच्या बॅटमधनं येते, सिंगल प्राप्त होत आहे. सिंगलनेसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते घाटी या 19 आकड्यावर. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 3 चेंडू हाताळून झाले तुषारचा. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला 2, दुसरा वाईट. 2 चेंडू हाताळून मात्र बराच सफल झाला होता. आडव्या बॅटचा वापर करण्याचा, मोठा फटका मारण्याचा मनसुबा जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडूचा सममेल नाहीये. चेंडू वेध घेतो यष्टी रक्षकाचा. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. काय सुरेख गोलंदाजी, कम बॅक करतोय बॅट टू बॅट. 2 चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये तुषार हाताळतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी, वाक्यानं जो गोलंदाजी, कौतुकीस्पद गोलंदाजी मिस्टर तुषारच्या माध्यमातून. तुषारचा पुढील बॉलर तयार. जरूर पावलांचा वापर, परंतु पुन्हा एकदा टप्पा पळल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. प्रत्येक टप्प्यामध्ये जो बदल असतो ना, तोच बदल पाहायला मिळतोय तुषारच्या माध्यमातून. सुंदर सुरेख अप्रतिम असं षटक तो हाताळतोय. 1.5 चेंडूचा खेळ यावंत वेळेस नक्कीच डिपमेट शॉर्टेस्ट कव्हरला आपल्याला पाहायला मिळालं. चांगले प्रोटेक्शन झालंय. सिंगल कंप्लीट केली जाते. दोन षटकांचा खेळ आहे. जर आपण पाहिलं तपासून तर व्यवस्थित 20 धावा धाव फलकावर लागतायत. कुठल्याही पद्धतीचं विकेट नाहीये. या आपण ऐकूया सुमधुर संकेत आणि अर्थातच साईबाबाचं गुणगान देखील डीजे ऑपरेटर. सुरेख आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. वॉट एन वेज केला आणि डीप मिड विकेट क्लिअर केला आणि सरळ चेंडू जातोय तो म्हणजेच सर आम्हाला दर्शवत आहेत की हा 9 चेंडू घोषित केलाय. भीमरच्या पद्धतीने उंची जास्त होती चेंडूची आणि त्यांना दंडित केलाय 9च्या स्वरूपामध्ये. पाहूया फ्री हिट असेल का सर. नक्कीच हा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. बॉलर तयार आहे तो म्हणजे रुद्र. गोलंदाजी ट्रॅकवर. अँड व्हॉट इज मेल स्वप्नीलचा मात्र हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे डीप मिड विकेट एरियामध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन दूरवर आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केले जाते स्वप्नीलच्या बॅटमधनं. 1 धाव येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या आकड्यावर. षटक क्रमांक तिसरं आपण पाहतोय. 2.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चौथा चेंडू हाताळण्यासाठी बॉलर तयार मिस्टर रुद्रदादा मैदानाच्या आत. सफल झाला यावेळेस लिडिंग एज घेऊन मात्र मागे चेंडू. त्यावेळेस थोडासा पंबल झालाय खेळाडू. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण, तिसरी देखील होईल का. पाहता पाहता 3 धाव मात्र पळून काढल्यात. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. पाहूया काही तसंच मागण्या संघाची मॅन ऑफ द मॅच नक्कीच तिसऱ्या पंचांकडे अपील केलाय हायकोर्टामध्ये.
जी माकण्याची मॅच झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सर कोणाकडे जातोय? राज या आपण तो अवॉर्ड घ्यायचा आहे मिस्टर राज माकण्या संघाचा दत्तगुरु माकण्या संघाचा ज्याने चांगली गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली म्हणून त्याला त्या मॅचसाठी प्लेयर्स ऑफ अवॉर्ड देण्यात येतोय. विसरून जाताना 3 ओव्हर झाल्या 15 मिनिटं झाली. नोट आउट. अर्थातच 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2.4 चेंडूचा खेळ 34 धावा धावफलकावर आपण घाटीम संघाच्या पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रुद्र तयार भामटपाडा संघाकडनं. राऊंड विकेट काय सुरेख चेंडू मात्र खोलात टाकला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वप्नील बॅट आणि चेंडूचा सममेल नाहीये. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू एसटी रक्षकाच्या ग्लाउन्समध्ये वेध घेतो एसटी रक्षकाचा. अर्थातच डॉटचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस खांद्याचा पुरेपूर वापर केलाय आणि पंच देखील त्यांना दंडित करतायत. अवांतर धावसंख्या 1 ने आपल्याला वधावताना धावफलकावर पाहायला मिळते. 35 या आकड्यावर 2.5 चेंडूचा खेळ आणि 35 धावा मेघा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बॉलर तयार. हो मात्र फक्त अकलेचा हुशारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव तर पळून काढलेली आहे. स्वप्नीलच्या बॅटमधनं 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेते. धाव पुस्तकावर जमा होते. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. 36 धावा या ऐकूया आपण एक संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आगरी चषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन या स्पर्धेचं सातत्याने आपण वाट पाहत असतो. ज्या पद्धतीने आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा होत असते त्याच पद्धतीची ही स्पर्धा आपण पालघर जिल्ह्यामध्ये गौरवशाली 3 दिवस जेवणाचा आस्वाद प्रत्येकाला या ठिकाणी दिला जातोय. हीच खूप जमेची बाजू ती म्हणजे बिरवाडीकरांची आणि ती सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. 8वं पर्व आणि त्या पर्वाचा आहे आम्हा बिरवाडकरांना गर्व असं ते सांगता येतं. पुढील बॉल बॉलर तयार. 4थ्या षटकात आणण्यासाठी मिस्टर यश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे फलंदाज स्वप्नील दादा. हो मात्र स्लोवर डिलिव्हरी मिश्रण आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटताना पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंच दंडित करता येतं. धावसंख्या जर आपण पाहिली व्यवस्थित तपासून तर मेघा स्क्रीनवर 37 धावा बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद या गाटीम या संघाच्या प्रथमता टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल यश तयार. हो मात्र आपण पाहिला किंचित स्पिन पाहिला आणि त्याचाच परंतु सुंदर असा कॅच
धरती मातेला दान केलंय. या ऐतिहासिक ग्राउंडवर इतिहास रचेल का स्वप्नील प्रश्नचिन्ह असतील नक्कीच घाटीमकरांच्या समर्थकांच्या मनामध्ये. पुढील बॉल सुंदर असं कॅच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला कॅमेरामॅन आपल्याला दाखवता येतात. दोन कॅमेरामॅन आपण पाहतो या यूट्यूबच्या माध्यमातून, फिश नेटवर्क आपण पाहतोय. पुढील बॉल बॉलर तयार. यावेळेस पाहूया मात्र सिंगल कंप्लीट केलेले आहे. या ठिकाणी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, नंतर पहिला 1 आणि 1 अशा 2 धावा तो खर्ची करतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा समवेल नाहीये, सॅक्रिफाईस करावी लागतंय स्वप्नीलला. या ऐकूया आपण संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पूर्णांक 3 चेंडूचा खेळ आपण संपन्न झाला. 39 धावा मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतंय. इंडिव्हिज्युअल स्कोर आपण जर तपासून पाहिला तर 39 वर 1 ही स्थिती आहे घाटीम संघाची. पुढील बॉल बॉलर तयार आहे यश दादा चौथा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेस गुटनाटेक तमाशा देख मिड विकेटला क्लिअर करेल का, परंतु सुरेख अप्रतिम सुंदर असं कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. आणि बॅक टू डग आउट यस डीजे. प्राप्त होतोय. यश पुढील बॉल घेऊन तयार आहे. या षटकातला सेकंड लास्ट चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूस अर्थातच राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यास सज्ज न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय अनिकेत आणि निकेत ही जोडी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा इरादा, पुन्हा सॅक्रिफाईस करावा लागतंय. विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या एक ऐकूया इलेव्हन्स. खूप चांगला प्रयत्न होते गार्गीस दादांचं. मेडन षटक हाताळलं होतं, परंतु त्या पूर्ण मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. ते म्हणजेच दत्तगुरु माकना संघाने मात्र शिक्कामोर्तब केला. पुढील बॉल तयार. यावेळेस लेग बराच लेग स्टंपच्या बराच बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे. अवांतर धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 40. या आकड्यावर 40 वर 3 ही स्थिती घाटीम संघाची. पुढील बॉल बॉलर तयार. वॉट अँड वेज केलं, स्ट्रोकसाठी जागा बनवली कार्पेट पद्धतीनं, परंतु सिंगल तर कंप्लीट केले. दुसरीची मांग त्या ठिकाणी दुसरी कंप्लीट होईल का. 2 धावा परिपक्व पूर्ण झाल्या, तिसरी पळालेत, परंतु या ठिकाणी पाहूया 2 धावा नक्कीच आमचे स्कोरर अर्जित करतील. 42 धावा धाव फलकावर आणि 43 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते म्हणजे भामटपाडा संघाला. तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीमध्ये डीजे दादाला ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यथायोग्य स्वागत करण्यासाठी मी
आमंत्रित करतोय मिस्टर विनोद भावर यांच्या शुभ हस्ते. त्यांचा यथायोग्य स्वागत व्हावा अशी आयोजकांची दाट इच्छा आहे. तर या श्री कमलाकर भास्कर ठाकूर आपले अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देतात. या स्पर्धेला ते भेट देत आहेत. क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत मी विनंती करेल विनोद भावर सर तुमच्या शुभ हस्ते त्यांचा यथायोग्य स्वागत व्हावा मेगा स्क्रीनवर. त्यांना मायेचे उबदार शाल एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि फुलांचा गुलदस्ता आणि आमचे कॅमेरामॅन त्यांना त्यांच्या आठवणी म्हणून बंदिस्त करतायत मेगा स्क्रीनवर. तुमची कीर्ती अशीच फुलासारखी पसरावी असंच उद्देश हा आयोजकांचा आहे आणि तोच उद्देश आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. कनाद रायडर्स बारडोली वर्सेस मैत्री सफाला यांच्यामध्ये एक संघर्ष आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघनायकाला विनंती आहे की तुम्ही या आपण टॉस बॉक्स करण्यासाठी कनाद रायडर्सचा संघनायक तसेच मैत्री सफालेचा संघनायक या आपण टॉस बॉक्समध्ये. सजवून घ्या घाटिमकर धुरंदर्स सॉरी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच दोन बॅटर देखील तयार ठेवा. सुंदर असं वातावरणामध्ये चांगला माहोल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजकांच्या वतीने पाहत आहोत. सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेकरिता पाहुण्यांची देखील खूप चांगली उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या बारडोली गावचे नाना गुरुजी गुरुवर्य ज्याने विद्या ज्ञान आम्हाला दिलेलं आहे तेच गुरुवर्य नाना गुरुजी सर या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं आम्ही यथायोग्य आमच्या शब्द सुमनाने शब्द फुलाने त्यांचं स्वागत करीत आहोत. स्वागत आहे सर तुमचं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन बॅटर्स मात्र 43 धावांचं प्रतिउत्तरासाठी दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. भामटपाडा संघाकडनं स्ट्राईकला असेल सुशांत तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं एका साईडला रुद्र. हे दोन बॅटर्स. तर पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल. दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात जय पवार सर आणि राम पाटोळे सर मॅन फ्रॉम शहापूर या ठिकाणी ते या प्रतियोगितेसाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि चांगलं पंचकृषीमध्ये त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. मुन्ना पाटण सर आणि कंपनी ही त्यांची नेहमीच टीम आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय नोव्हेंबर महिना आला की हे मुलं बॅटला धार लावत असतात. नोव्हेंबर टू मे महिन्यापर्यंत इकडे तिकडे हेच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबवाले समालोचक म्हणा किंवा आपण पंचांची पॅनल पहा हे सर्व मग ते ग्रामीण क्रिकेट असो किंवा शहरी क्रिकेट असो या ठिकाणाहून त्या ठिकाणी ते जात असतात आणि गाड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. इतकं क्रिकेटवरचं विशेष प्रेम आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळणं खूप गरजेचं आहे. पंच आम्हाला टाइम सेट करण्यासाठी संकेत देत आहेत. पुढील बॉलर तयार आहे. टीमकडनं गोलंदाज मेघा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दीप दादा. तर बॅटर आहे सुशांत एका साईडला तर एका साईडला रुद्र हे पाहायला मिळतोय. भामटपाडा
ही जोडी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं होतं. पाहूया पुढचा बॉल. यावेळेस स्वीट साऊंड, धडक बेधडक आणि कडक 6 धावा. आपल्याला पुकार आहे आणि आपली नेक्स्ट मॅच टॉस बॉक्स मध्ये आपण वळतोय, मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय, मार्गस्थ होतोय. बॉलर तयार. पुन्हा स्वीट साऊंड, बॅट टू बॅट, बॅट टू बॅट, बॅट टू बॅट. दुसरा षटकार, 6 धावा. षटकार आल्यानंतर मात्र टीम मीटिंग घ्यावी लागते घाटीम संघाला. मात्र 43 धावांचं उत्तर देण्यासाठी मात्र हे दोन सलामीवीर आणि सुशांत यांचे सुरेख काय ब्लास्ट पाहिला आपण. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरनं 2 षटकार मात्र सुशांत दीपवर हल्ला चढवलाय. पहिल्याच 2 बॉलवर 12 धावा. वीरेंद्र सहवागची तो आठवण करून देतोय. पुढील बॉल, बॉलर तयार. यावेळेस पहा प्रेशर, तणाव आणि त्याचाच परिणाम आपण पंच दंडित करतायत. पावती पाडतात 1 धावाची. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. ती म्हणजे भामटपाडा संघाची. पुढील बॉल, बॉलर तयार आहे. मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दीप दादा, मॅन फ्रॉम घाटीम. यावेळेस पुन्हा बॅट टू बॅट, बॅट टू बॅट, बॅट टू बॅट. तिसरा फटका. मैदानाच्या आतमध्ये सुनामी लाटा पहा. ते 19 या आकड्यावर. 3 चेंडू हाताळून झालेत. 19 धावा मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतंय. काय जबरदस्त वादळी सैराट मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच सुशांतच्या माध्यमातून. पुन्हा मात्र लेडिंग एज घेऊन चेंडू जातोय स्लीपला. त्या ठिकाणी मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल मध्ये सॅटिस्फाईड व्हायला लागतं, समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2वर 0, 20 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतो. या षटकावर दीपवर मात्र उंच उंच असा आलेख थोडासा प्रहार केलाय मात्र या सुशांतनं. 4 चेंडू हाताळून झालेत आणि 20 धावा तो खर्ची करतोय असं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु जातोय गल्लीच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. तो पाहता पाहता 2 धावा देखील अर्जित करतायत रुद्रच्या बॅटमधनं. धावसंख्या 2 ने आकार घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. अजून सुद्धा या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी बॉलर तयार आहे दीप दादा घाटीम संघाकडनं. पुढील बॉल, बॉलर तयार. यावेळेस चांगली पिचिंग पाहायला मिळाली. ऑफ स्टाईंग शरीरापासून दूर फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा समवेल नाहीये. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळलाय. चेंडू यष्टी रक्षकाचा घेतोय वेध. हे षटक संपलंय. तोपर्यंत या ऐकूया आपण एक संगीत. रायडर संघनायक कन्नड रायडर आलेला आहे. मैत्री सफाला, मैत्री सफाला संघनायक या आपण. आम्ही वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करतोय. समोर आहे सुशांत दादा. 19 धावावर खेळतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहूया सुशांतचा.
हा चेंडू सुरेख अप्रतिम हाताळलाय. मात्र खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा समवेल नाहीये. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला नीरज दादा हाताळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढील बॉल, बॉलर तयार. पुन्हा तोच बॉल, 30 रिप्ले, जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली. बॅट टू बॅट 2 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहिलं तर बॅट टू बॅट 2 डॉट चेंडू तो हाताळतोय. पुढील बॉल, बॉलर तयार. मिस्टर नीरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्वीट साऊंड जरूर, परंतु नोमॅन लँड्स मध्ये हवेमध्ये चेंडू थोडा वेळ का ना पण होताच. परंतु सिंगल या ठिकाणी सुशांतच्या बॅटमधनं एक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. त्यामध्ये सुशांत दादाचा खूप मोठा वाटा आहे. 7 चेंडू तो फेस करतोय, 20 धावा वैयक्तिक. मात्र आपल्या संघाकरिता चांगलं योगदान जमेची बाजू. तर रुद्र 2 चेंडूवर 2 धावा. अशा टोटल धावा जर आपण तपासून पाहिल्या तर 23 धावा धावफलकावर. 1.3 चेंडूचा खेळ, 23 धावा. बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा मात्र सुरेख अप्रतिम चेंडू. हे चेंडू हाताळणं खूप गरजेचं आहे संघाकरिता. बॅलन्सिंग मॅच, कारण 1 डॉट घेऊन जातो, रन रेट वाढवून जातो. आणि ही या पद्धतीची गोलंदाजी घाटीम संघाकरिता अगदी सुरेख अप्रतिम आपल्याला पाहायला मिळली मिस्टर नीरज दादाच्या माध्यमातून. नीरजचा पुढचा बॉल, बॉलर तयार. 5वा चेंडू हाताळण्यासाठी मेघा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलात टाकलेला चेंडू नक्कीच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळाला. तिथे सिंगलवर दूरवर प्रोटेक्शन होतं. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलमध्ये सर्टिफाईड्स व्हायला लागतं. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 4, 24 या आकड्यावर. 24 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू नीरज हाताळेल. फक्त 2 धावा तो खर्ची करतोय. यावेळेस मात्र स्ट्रेट चेंडू खेळलाय. स्वीट साऊंड, चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळलंय. सिंगल मध्ये सॅटिफाईड करावे लागते, कारण हट्टास आहे सुशांतला स्ट्राईकचा. परंतु कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नीरजच्या स्वरूपामध्ये. हे षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. सुरेख अप्रतिम घाटीम करता हा षटक आपल्याला पाहायला मिळाला. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थोडासा त्याला बेस दे ना. थोडा बेस, थोडा एक साऊंड सिस्टम आपण पाहतोय ते म्हणजे सरपडाचे एक ब्रँड असा आवाज. नक्कीच थँक्यू सो मच. पुढील बॉल, बॉलर तयार आहे. 12 चेंडू 18ची गरज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हो, सुरेख चेंडू. बोटामधली जादू पहा, कारण मिडलवरून ऑफ ब्रेक करतोय. 11 चेंडू 18ची गरज. काय सुरेख अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच निकेत दादा मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अप्रतिम. पुढील बॉल, बॉलर तयार. पुन्हा वेळेस स्वीट साऊंड. यावेळेस मात्र उच्चांक आसमानी सुलतानी. चेंडू जातोय सूरज दादाला भेटण्यासाठी 6 धावा करिता. यस डीजे. काय सामना होता कुठे, सामना गेला कुठे. कधी कधी बॉलिंग साईड तर कधी कधी बॅट साईड. हो, मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू जमिनीला रोल करत, चाटत, पुसत, घासत जातोय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ते म्हणजेच सुशांतच्या बॅटमधनं. 2 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 9 चेंडू 10ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. ब्लास्ट बिग ब्लास्ट. षटकार. 6 धावा. काय सुरेख अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख टायमिंग साध्य केलंय. लॉंग ऑनच्या वरनं चेंडूला उडवलाय. 6 धावा करिता. 8 चेंडू 4ची गरज.
पुनच्छ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस मात्र हलक्या हाताने नरम हाताने खेळलाय, परंतु सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळालंय. सिंगल कंप्लीट केली जाते. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय आणि या पद्धतीचा जेव्हा बॅटर्स खेळतो ना तेव्हा धावा मात्र खोऱ्याने येतात. त्याला माहिती होतं 43 धावांचं लक्ष्य आणि त्या 43 धावांचा पिछा कशा पद्धतीने आपण करावा तोच त्याने रणनीती आखली, ती म्हणजेच ड्रेसिंग रूममध्ये, आणि ती सक्सेस आली. आणि आपल्याला पाहायला मिळते 40 धावा बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 3ची गरज. यावेळेस स्वीट साऊंड लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीपवर आपल्याला पाहायला मिळालाय. स्वप्नीलच्या माध्यमातून सिंगल. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 2ची गरज. दोनची गरज. ओ खेळ खल्लास, सामना खल्लास. स्वीट साऊंड आलाय, 6 धावांचा ब्लास्ट केलाय आणि खेळ खल्लास. या ठिकाणी मात्र अभिनंदन करेल ते म्हणजेच भामटपाडा संघाचं कौतुक करेल या बॅटरचं. काय बॅटिंग केली, चारही बाजूला फटकेबाजी करून